थंडीचे दिवस चालू झालेले आहेत. तर मित्रांनो, हळद ही खूप गुणकारी असते आपल्या आरोग्यासाठी. ओल्या हळदीचं लोणचं कसं बनवायचं ते पाहूया. वेळ न घालवता रेसिपीकडे वळूया. तुम्ही चॅनलवर पहिली वेळ असाल तर कुक विथ सौजन्या मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, मी इथं 150 ग्राम हळद घेतली आहे, ओली हळद. त्यासोबतच थोडंसं आलं घेतलेलं आहे. हळद, आलं, मिरची आणि थोडीशी लसूण मिक्स करून आपण मिक्स लोणचं बनवणार आहोत. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हळदीचं इतकंच लोणचं बनवू शकता. आलं त्याच्यामध्ये मिक्स करायची गरज नाही, पण हे सगळं एकत्र मिक्स करून लोणचं घातल्यानंतर खूप छान लागतं लोणचं. आलं आणि हळद एकसारखं दिसतं दिसायला, थोडासा कलर चेंज असतो. हे पाहू शकता, ही हळद आहे आणि हे आलं आहे. तर याच्यामध्ये मी थोडीशी मिरची अशी कापून घेतलेली आहे. एक लिंबू घेतलाय, एक लसूण घेऊन सोलून घेतलाय आणि थोडंसं जिरं, मोहरी आणि मेथ्या आहेत. तर आपण ह्याचं वाटण करून घेणार आहे. मिरची ही आपण कापून घालणार आहोत. तुम्हाला आणखीन जास्त प्रमाणात मिरची हवी तर मिरची एक्स्ट्रा तुम्ही घेऊ शकता. मी इथं थोडीच घेतलेली आहे. ऑलरेडी माझा लोणचं घालून झालेलं आहे. मी रेसिपीसाठी हे बनवत आहे, त्यामुळे मी कमी प्रमाणात बनवत आहे. तर आपण आता हळद स्वच्छ धुवून ही कोरडी केलेली आहे आणि याच्यावरचं आता आपण साल काढत आहे. हळद धुवून घ्या बेसिनखाली छान आणि मग कॉटनचा कापड घेऊन तिला छान पुसून घ्या, कोरडं करा. त्यानंतर अशा प्रकारे त्याचं साल काढून घ्या, म्हणजे लोणचं खराब होत नाही. तुम्ही कितीही दिवस ठेवलं तरी लोणचं छान राहतं आणि त्याचा वास पण खूप छान येतो. तर अशा प्रकारे हे पूर्ण साल काढून घेऊया. वरचा साल जो असतो तो हलक्या हाताने काढूया. अशा प्रकारे पूर्ण हे छान क्लीन करून घेऊया. हळद सोबत आलं पण स्वच्छ क्लीन करून घेऊया. हळदीचा पूर्ण साल काढून घेतला आहे. तर आपण हळद अशा प्रकारे कापून घेऊया. असे राऊंड राऊंड पीस, हवं तर तुम्ही लांब लांब पीस पण करू शकता, पण मी इथं राऊंड पीस कापलेले आहेत. काही लोकांना लांब लांब आवडतं, अशा प्रकारे लांब लांब पीस करू शकता. हे असे केल्यानंतर सॉफ्ट छान होतात. तर अशा प्रकारे मी राऊंड पीसमध्ये हळद आणि आलं कापून घेतलेलं आहे. हे सगळं एकत्र केलेलं आहे. एका मिक्सिंग बाउलमध्ये हे सगळं एकत्र केलेलं आहे. हळद आणि आलं पूर्ण मिक्स केलेलं आहे. त्यानंतर मी याच्यामध्ये असे कापून मिरची घालत आहे. एक लसूण घेतलाय आणि हा ठेचून घेतलाय थोडासा, आणि एक लिंबू घेतलाय. तुम्ही गरजेनुसार लिंबू वापरा. मी ह्याच्यातला अर्धा लिंबू वापरत आहे. तर याच्यामधला अर्धा लिंबू मी पिळून घेणार आहे, लिंबूचा रस काढणार आहे आणि याच्यामध्ये हा लिंबूचा रस घालणार आहे. याच्यामध्ये कुठलाही आंबट असा पदार्थ नाही आहे, त्यामुळे लिंबूचा रस मी याच्यामध्ये घालत आहे. तर आपण एक साईडला पॅन गरम करायला ठेवलाय. पॅन चांगला गरम झाला की गॅस एकदम कमी करा आणि त्याच्यामध्ये मोहरी घालूया. मोहरी छान तडतडायला लागली, मोहरी छान परतून घेऊया. गॅस फ्लेम कमीच ठेवूया. आपल्याला मसाले कुठलेही जाळायचे नाहीत. छान असं वास सुटेल इतकं छान असं परतून घ्यायचं आहे. 10 ते 15 सेकंदामध्ये मोहरी छान परतून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालूया. त्यानंतर हे दोन्ही मिश्रण काढून घेऊया. नंतर मेथ्या घालून मेथ्या थोडासा वेळ परतून घेऊया. हे सर्व मसाले गार झाल्यानंतर मिक्सरला लावून घेऊया. ह्याची खूप अशी बारीक पेस्ट करायची गरज नाही, थोडी जाड राहिली तरी चालेल. अशा प्रकारे जाड राहिली तरी चालेल. आता आपण तेल गरम करूया. इथं मी 2 ते 3 छोटे चमचे तेल घेतलेलं आहे. हे तेल छान गरम होऊ दे. गरम झाल्यानंतर ह्याला गार करूया 2 मिनिटं आणि नंतर याच्यामध्ये मिरची पावडर, मी काश्मीरी मिरची पावडर 1.5 टीस्पून घालत आहे. त्यानंतर थोडीशी हिंग घालत आहे आणि चवीप्रमाणे मीठ ह्याच्यामध्येच घालत आहे. छान फोडणीला एकत्र होतं पूर्ण. आता हे गार करायला ठेवूया 1 ते 2 मिनिटं. तेल गार झालेलं आहे. ही फोडणी आपण ह्याच्यामध्ये मिक्स करूया. तर अशा प्रकारे हे छान मिक्स झालेलं आहे.
ह्याच्यामध्ये शेवटला आपण जे वाटलेले मसाले आहेत ते मसाले घालूया. 2 टीस्पून मसाले मी इथं घातलेला आहे. तुम्हाला आणखीन चटपट मसालेदार खायचं असेल तर 3 चमचे पण टाकू शकता. तर मला इतकं बस आहे. तर अशा प्रकारे हे छान लोणचं झालेलं आहे. तयार आहे आता लोणचं. लगेच खाऊ शकता, तरी खूप टेस्ट येतो. सोप्या पद्धतीत बनवलेलं लोणचं आहे. जरूर तुम्ही अशाच प्रकारे एकदा करून पहा. खूप छान लोणचं होतं आणि टिकायला पण खूप दिवस टिकतं. एकच काळजी घ्यायची आहे, धुतल्यानंतर हळद पूर्ण छान कॉटन कपड्याने कोरडी करून घ्यायची आहे. मसाले भाजते वेळी गॅस कमी करून भाजायचं. तिसरा स्टेप आहे, तेल गरम गरम न घालता तेल गार झाल्यानंतरच फोडणी आपण ह्याच्यामध्ये घालू. लोणचं घातल्यानंतर 1 तासभर ह्याला लगेच भरून न ठेवता 1 तासानंतर आपण काचेची भरणी स्वच्छ धुवून कोरडी करून त्याच्यामध्ये हे लोणचं भरून ठेवल्यानंतर खूप दिवस टिकतं. लगेच ठेवायची गरज नाही. 10 ते 15 दिवस बाहेर ठेवलं तरी चालतं. त्यानंतर तुम्हाला जास्त दिवस ठेवून खायचं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ह्याला स्टोअर करू शकता. अशा प्रकारे काळजी घेऊन तुम्ही लोणचं घातलं तर खूप छान लोणचं होतं. तर मला तर खूपच आवडतं. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, आजची रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करायला विसरू नका. दुसरा व्हिडिओ पाहण्याच्या आधीच व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलवर पहिली वेळ आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कुक विथ सौजन्या मराठी चॅनलचं नाव आहे. कुक विथ सौजन्या मराठी. अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्ही या चॅनलवर पाहू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.